आता एक मोठी बातमी द्या। राज्य मंत्रिमंडळाची उद्या आणि परवा पुन्हा बैठक होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। आचारसंहितेच्या पूर्वी जीआर काढून कामे उरकण्याची आता सरकारला घाई आहे। 6 मार्चला 96 तर 7 मार्चला मंत्रिमंडळाच्या बैठकीत 173 जीआर काढण्यात आलेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका आता सध्या सुरू आहे। 2 दिवसात तब्बल 269 जीआर हे जाहीर करण्यात आलेत। बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची उद्या आणि परवा ही पुन्हा बैठक होणार आहे, तर मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आचारसंहितेच्या पूर्वी जीआर काढून कामे उरकण्याची सरकारला घाई असल्याचं आता स्पष्ट दिसतंय। लोकसभा निवडणुकापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका सुरू आहे, कारण केवळ 2 दिवसात तब्बल 269 जीआर जाहीर झालेत। काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच, कारण लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आपण पाहतोय की आचारसंहिता लागू शकते आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सलग म्हणजेच 8, 9, 10 अशा 3 दिवसाच्या सुट्ट्या देखील आलेल्या आहेत। एकूणच 6 आणि 7 मार्चला आपण पाहिलं तर राज्य सरकारकडून तब्बल 269 शासन निर्णय जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत। यामध्ये विशेषतः आपण पाहिलं तर जल प्रकल्प असतील किंवा मग कोकणातील महत्त्वाचे काही निर्णय असतील, काही योजना असतील, यांना मान्यता देणे, सोबतच राज्य उत्पादन शुल्काच्या या सगळ्या महत्त्वाच्या विभागातील जे पदस्थापना आहेत या संदर्भात देखील असतील। मात्र एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की राज्य शासनाने तब्बल 269 शासन निर्णय जे आहेत ते 2 दिवसामध्ये जारी केलेले आहेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होतील आणि या काळामध्ये आपण पाहतोय की सगळी कामं ठप्प पडू नयेत यासाठी हे सगळेच शासन निर्णय जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत। एकूणच सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच उद्या परवा मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते देखील घेण्यात येऊ शकतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांची यादी जारी करण्यासाठी जो निर्णय अद्यापही घेतलेला नाहीये, या संदर्भात देखील काही चर्चा होऊ शकते। त्यामुळे जे शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत तब्बल 2 दिवसात 6 आणि 7 तारखेला हे एकूण 269 आहेत आणि यामध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प असतील किंवा मग जल प्रकल्पासंदर्भात काही असतील किंवा मग निधी वितरणासंदर्भात काही असतील, या सगळ्याचा समावेश आहे यामध्ये। त्यामुळे उद्या आणि परवा होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते निर्णय घेण्यात येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।